महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये वसई विरारची जी शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे ती आता प्रतिष्ठित झालेली आहे आणि मोठमोठे नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून ही निवडणूक अतिशय रंगतदार पद्धतीने वळणावर आलेली आहे। या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार आणि वसई विरार निवडणुकीच्या मुख्य प्रभारी निवडणूक प्रभारी आपल्या सोबत आहेत पूनम जी महाजनताई। सर्वप्रथम एनडीटीव्ही मध्ये आपलं स्वागत। वसई तुम्ही राज्याच्या देशाच्या राजकारणातून आता वसईच्या या महापालिका निवडणुकीच्या राजकारणात आहेत, काय कशी परिस्थिती आहे? बघा, महाराष्ट्रात 29 जागी महानगरपालिकाच्या निवडणुका चालू आहेत आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र पुढे चालला आहे त्याच्यात मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन जिथे 9 महानगरपालिका महत्त्वाच्या असतात तर सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका जी आता येणाऱ्या काळात ज्याच्यासाठी फार मोठा मास्टर प्लॅन झाला आणि जनतेसाठी ते फार महत्त्वाचं आहे ती आहे वसई विरारची महानगरपालिका। इथल्या स्थानिक लोकांसाठी ही महानगरपालिका आता फार महत्त्वाची झाली। 2024 पासून लोकसभेपासून विधानसभेपर्यंत जनतेला हे लक्षात आलं की इकडे बदल घडवायला हवा होता आणि त्यांनी बदल घडवला। आता फक्त एकच राहिलंय काम की जनतेच्या छोट्या छोट्या समस्या ज्या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी या महानगरपालिकेत जनतेने बळ द्यावं आणि त्यानुसार आम्ही या शहराला जे MMR मधली सगळे शहरं एवढे पुढे गेलेत, फक्त वसई विरार ज्या पद्धतीने पुढे जायला हवं ते एका पद्धतीने अडकलं गेलं होतं कारण की एकच सत्ता, एकच नेतृत्व, एकच परिवार इतक्या वर्षापासून घेत होतं। पण आता तसं राहिलं नाही आहे आणि आम्ही पुढे जाऊन आम्हाला वसई विरारला पण तसंच एक चांगली स्मार्ट सिटी बनवायची। नक्कीच आपण ज्या पद्धतीने म्हणाल्यात तर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी या संदर्भात सांगितलं की गेल्या 10 वर्षांपासून आम्ही काम केलेले आहेत, आम्ही या संदर्भातले अनेक ब्रिजेस असोत किंवा MMRDचे जे प्रोजेक्ट असेल इन्क्लुडिंग मेट्रो रेल्वेचं ही कामं आम्ही पास करून आणली, मात्र शासनाने कुठेतरी त्याला ब्रेक दिलेला होता आणि इथे जी सत्ता होती ती प्रशासक होता, तर त्याबद्दल काय सांगा? नाही, कसं असतं जेव्हा हातातून सगळी सत्ता जाते तेव्हा हे सगळं आम्ही हे आणलं ते आणलं पण हे झालं आणि त्या झालं। जनतेला तुम्ही असे नुसते डायलॉग मारून काही होत नाही किंवा अशा पद्धतीने तुम्ही गेले 20 वर्षापासून इथे आहात, तुमच्या घराची सत्ता होती आणि काय दिसलं मला इकडे रस्ते ठीक नाही आहेत, मग तुम्ही इतके वर्ष काम केलं, एक मोठं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे का नाही आहे? ना नाला सोपाराला आहे, ना वसईला व्यवस्थित आहे। इथे लोकांना प्राथमिक चिकित्सा असो, कनेक्टिव्हिटी असो, कुठल्या ब्रिजची आणि कुठल्या पुलाची ते जागा बोलतात। कुठेही मी आता फिरतीये वसई विरारमध्ये, तिथे कुठेही कनेक्टिव्हिटी ठीक नाही आहे, ट्रॅफिक व्यवस्थित नाही आहे, स्ट्रीट लाईट्स भरपूर जागी नाही आहेत। या गोष्टी कोणत्या सरकारमधून महाराष्ट्रातून येणार होत्या आणि दिल्लीहून येणार होत्या? उगीच काहीही केलं नाही म्हणून एक इमोशनल काहीतरी सांगायचं की मी करत होतो पण ह्यांनी थांबवलं आणि त्यांनी थांबवलं। मला वाटतं की लोकांना हे नेतृत्व नको आहे जे की कारणं देईल, हे नेतृत्व जे पाहिजे की उद्या जाऊन लोकांचं काम करेल, जे कारण आहे ते शोधून लोकांचं काम करेल। तर ते काय म्हणतात मी सन्मानपूर्वक त्यांना काय फार जास्त मला त्यांच्यावर बोलायचं नाही आहे, पण ज्या पद्धतीने लोकसभेपासून लोकांनी विश्वास ठेवला तर त्यांना तो बदल हवा आहे आणि तो बदल हवा आहे त्यांनाही माहिती आहे, त्यामुळे ही कारणं शोधा मोहीम त्यांनी सुरू केली आहे। आपण जे एका कुटुंबाची हे सत्ता म्हणताय तर याबाबत त्यांनी सांगितलं की स्वतः पूनम महाजन जे आरोप करतायत त्या सुद्धा एक कौटुंबिक वारसा घेऊनच आहे, बिलकुल त्याच्यामुळं म्हणजे कुटुंबाची सत्ता वगैरे हे बोलणं त्यांना योग्य नाही। नाही, मी मान्य करते आणि मी फार म्हटलं ना, मी सन्मानपूर्वक त्यांना सांगू इच्छिते, मी जो मतदारसंघ लढला तो माझ्या वडिलांचा नव्हता। मी सुरुवात केली 20 वर्षापूर्वी माझे वडील गेल्यानंतर मी महाराष्ट्राची युवा मोर्चाची महामंत्री होते। मी काय प्रमोद महाजन गेले म्हणून त्यांच्या राज्याचा वर बसले किंवा त्या कुठेतरी जाऊन मी काही केलं नाही। एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचं मी काम केलं। मी पारिवारिक सत्ता काय म्हणते, मी हे नाही म्हणत की कोणाच्या मुलांनी काम करू नये किंवा काय करू नये, पण प्रायव्हेट लिमिटेड पार्टीसारखी समजा तुम्ही लोकशाही आहे ना, यू नॉट डुईंग बिझनेस, मग तुम्ही सांगावं की आम्ही बिझनेस करतोय म्हणून आम्ही एक पारिवारिक सत्ता बनवलेली आहे। म्हणून त्यांना मी सन्मानपूर्वक सांगते की हे कंपॅरिझन म्हणलं कारणे शोधा मोहीम आहे। आता पुनर्वर काही कारण शोधता येत नाही आहे, त्यामुळे हे कारण शोधावं, कोणी दुसरं आलं तरी हे कारण शोधावं। इतके चांगले आमदार आहेत आमचे, खासदार काम करतात, ते आता ती मोहीम त्यांनी सोडावी आणि येणाऱ्या काळात जे त्यांनी काही केलं नाही आणि प्रत्येक वेळेस हे सांगत गेले की ह्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे झालं, ते आता ते जनतेलाही कळलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने मी गल्ली गल्लीत फिरते आहे,
एक प्रभारी म्हणून जनतेचं खूप प्रेम आणि जनता इच्छित आहे की कमळ, शिवसेना आणि महायुतीची सत्ता यावी. नक्की वातावरण जरी तसं असलं तरी कुठेतरी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना डावलल्याची भूमिका जी मागच्या मेळाव्यात देखील एक कार्यकर्ता उद्विग्न झाला आणि काहीकांनी मोठ्या संख्येने म्हणजे वॉर्ड क्रमांक 22 असेल, वॉर्ड क्रमांक 17 असेल, विरारची वेस्टची जागा असेल, तिकडे मोठ्या प्रमाणात पॅनलनेच भाजपमध्ये बंडाळी झालेली आहे. त्यांना शमवण्यासाठी कुठेतरी पक्ष कमी पडला का? मी कसं असतं, जेव्हा पक्ष वाढत असतो तर पक्षात अशा गोष्टी होत असतात. मी मागच्याही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हटले आणि मी नेहमी स्वतःचंही उदाहरण देते, कधी कधी भरपूर जागी पक्ष वाढल्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना जागा देणं किंवा तिकडच्या राजकीय गणितात आपल्याला हे बघायचं असतं, विनेबिलिटी फॅक्टर थोडा बहुत असतो, मग कार्यकर्ता त्याच्या जागी कुठे ॲडजस्ट होऊ शकतो, ते हे सगळं आपल्याला गणित बघायचं असतं. आणि त्या गणितानुसार काही कार्यकर्ते नाराज होतात आणि काही कार्यकर्ते दुःखी होतात आणि त्यांचं दुःखी होणं चुकीचं नाही आहे, त्यांचं नाराज होणं चुकीचं नाही आहे. आणि मी हा प्रयत्न करते आहे आणि गेल्या काही दिवसापासून हाच प्रयत्न आहे. भरपूर कार्यकर्ते मला वाटतं हळूहळू शमले आहेत. तर आपल्याच आईवर रागवतं ना माणूस, तर त्या कार्यकर्त्यांची काय चूक आहे? हां, काही सोडूनही गेले, पण त्यांना मी शुभेच्छा देते, कारण की ते म्हणजे पक्षाची शिस्त ही एखाद्या वेळेस त्यांना ती जमली नसेल तर ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. ही जी बंडाळी झाले, कार्यकर्ते नाराज आहेत, ह्याच्या मागे एक कारण असं बोललं जातं आहे की भाजपचे दोन्ही आमदार, नालासोपारा आणि वसईचे आमदार यांच्यातल्या अंतर्गत वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं देखील बोललं जातं. सगळ्यात पहिल्यांदा ती परिस्थिती निर्माणच झाली नाही तशी, कारण की सर्वेवर तिकीट दिले जातात आणि कार्यकर्त्यांना विचारून तिकीट दिले जातात. सगळ्यांचं परत म्हणलं नाही गणित असतं, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून तिकीट दिले जातात. कधी चुकतात, कधी बरोबर होत नाही, हे तर चालतच राहतं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तो वसईचा मतदारसंघ आहे तर त्याचं तुम्ही नालासोपाराच्या आमदारांविषयी बोलू शकत नाही, कारण की दोन्ही आमदार आपल्या आपल्या मतदारसंघासाठी पूर्णतः काम करत आहेत. इथे कोणी कोणाला क्रॉसच होत नाही आणि बॉर्डरही इथे क्रॉस होत नाही त्या विभागाची, तर त्याच्यात वाद असण्याचा काही संबंधच नाही आहे. आणि दोघांनी स्वतःला झोकून दिलं आहे. त्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने जनतेने त्यांना प्रेम दिलं आहे, म्हणजे स्नेहाताई आमचे जायंट किलर, त्यांचं नाव मी ठेवलं आहे. संघर्ष कन्याने ती जायंट किलर आहे. आणि आप्पांना तर मी म्हणलं आहे आपने चप्पा चप्पा भाजपाला आहे. त्या दोघांनी जेव्हा एवढी मेहनत करून काम केलं आहे तर ते कशाला त्यांच्या ताकदीसाठी अशा छोट्या गोष्टीत पडतील. तर मला वाटतं हे सगळे असे सूत्र असतात, ते सूत्र दुसरीकडून शिट्टी वाजवत हलत असतात, पण त्याचा काही अर्थ नसतो. ह्या निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातून किंवा म्हणजे दिल्लीवरून बरेच नेते इथे येणार आहेत, मुख्यमंत्री स्वतः येत आहेत. तर बहुजनचा आरोप आहे की जर इकडचे नेते किंवा हे स्ट्रॉंग नाही आहेत, त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला बाहेरून नेते प्रचारासाठी मागवावे लागतात. मुख्यमंत्री बाहेरचे आहेत का? सोबतच इतर कोणी आले आता येणार आहे? समजा उद्या नितेश राणे आले, ते बाहेरचे आहेत का? कोकणाचा एवढा मोठा पट्टा आहे, मनोज तिवारी किंवा ते आले तर बघितलं जाईल ना. ते पण मुंबईचेच आहेत. मनोज तिवारी कुठले बाहेरचे आहेत? ते पण मुंबईचे आहेत. तो आमचा अंधेरीचा माणूस आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीनाथ, अजून असं काही ठरलंच नाही तर त्याच्यावर उगीच परत म्हणलं ना, कारणे दाखवा नोटीस चालू आहे यांची, की स्वतःचं काही होत नसल्यामुळे माझं स्वतःचं ठेवायचं झाकून मग आणि असं की दुसऱ्यांचं असं बघायचं आणि म्हणायचं त्यांनी काय केलंय. बघा, कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सगळीकडे मदत करणं ही भारतीय जनता पार्टीची एक पारिवारिक सिस्टम आहे. समजा आसामला इलेक्शन जरी असतील ना तर महाराष्ट्राचे 200 कार्यकर्ते जातात. ह्याच्याच वाटत नाही की बाहेरचे असतात, ते तिकडे कार्यकर्त्यांना मदत करायला जातात. त्यामुळे हे सगळे परत आरोप दाखवणं आणि करणं, ह्याच्यावरून समोरचा माणूस किती आणि किंवा समोरची पार्टी ही किती हल्लेली आहे आणि त्यांना कुठे ना कुठे हे विश्वासात त्यांना दिसते समोर डोळ्यासमोर की भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा विजय आहे. या प्रदेशाध्यक्ष म्हणाले की या निवडणुकीनंतर जे ठाकूर आहेत त्यांना परदेशात जावं लागेल, इकडे सोडून ते पळतील. तुम्ही कसं? ते मला काही माहीत नाही आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की वसई विरारमध्ये एका परिवाराने खूप वर्ष लक्ष दिलं, पण त्याच्यातून वसई विरार ही पूर्ण मुंबईपासून तुटली गेली. ही दुःखाची गोष्ट आहे. आज वाढवण बंदर येते, कनेक्टिव्हिटी म्हणून तुमच्याकडून बुलेट ट्रेन जाते आहे. इथे आता एवढी मोठी जागा जिथे आम्ही फायनान्शियल सेकंड हब इथे बनवतो आहे. येणाऱ्या काळात आता कोस्टल रोड पोचतो आहे. हे सगळं कोण करतं आहे? बाहेरचा माणूस करतो आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर हे सगळं कशासाठी होतं आहे? या जागेसाठी होतं आहे. त्यामुळे ती जागेसाठी आम्हाला काम करायचं. ते समोरचे देशात राहतील, परदेशात जातील, त्यांचं किती इथे लक्ष नाही आहे, पण हे नक्की दिसतंय की त्यांना हे कळून चुकलं आहे
की त्यांनी केलेली इतकी वर्ष जे सत्तेचं राजकारण होतं, आणि मी परत म्हणते थोडं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखं होतं, ते आता चालणार नाही. कारण की जनतेला राजा नको आहे, जनता स्वतः राजा आहे. ती हे इच्छिते की इथे बसची कनेक्टिव्हिटी आहे की नाही, महिलांना वेगळ्या स्पेशल बस आहेत की नाही, लाईट आहे की नाही. म्हणजे मी महानगरपालिकेची निवडणूक आहे, ही निवडणूक माझी आणि कोणत्या परिवाराची निवडणूक नाही आहे, ही काय जनतेची निवडणूक वाटतं आहे. 16 तारखेला कशी परिस्थिती असेल? 16 तारखेला मुंबईच्या आजूबाजूच्या महानगरपालिकेमध्ये पहिला पताका विजयाचा 9 मध्ये समजा कोणी नक्की फडकेल तर आमचे 2 आमदार, खासदार आणि वसई विरारची जनता भारतीय जनता पार्टी महायुतीला मतदान देऊन दिसेल, मला असं तरी वाटतं. नक्कीच म्हणजे येणाऱ्या निकालाच्या दिवशी भाजप आणि महायुतीचंच पताका वसई विरार महापालिकेवर दिसेल असं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. NDTV मराठीसाठी महेश सोबत मनोज सातवी, वसई.